बारामती शहरात नव्यानं सुरू होणाऱ्या ऑटोमॅटिक फिटनेस सेंटरचं काम अद्याप अपूर्ण असल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार वाहनांच्या फिटनेस तपासणीसाठी ऑटोमॅटिक फिटनेस सेंटरची आवश्यकता बंधनकारक करण्यात आली आहे। मात्र या नियमांच्या अंमलबजावणीमुळे बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यातील वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय। बारामतीतील ऑटोमॅटिक फिटनेस सेंटरचे काम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देखरेखीखाली जोरात सुरू होते। मात्र त्यांच्या निधनानंतर कामात मंदी आल्याचं बोललं जात आहे। वरिष्ठ पातळीवर कामाची पाहणी, सूचना व पाठपुरावा होत नसल्यानं काम थांबलं असून नागरिकांना वाहन पासिंगसाठी इतर ठिकाणी जावं लागतंय। सध्या बारामती व आसपासच्या भागातील वाहनधारकांना वाहन फिटनेससाठी सातारा व अकलूज इथं जावं लागतंय। त्यामुळे प्रवास खर्च, वेळ आणि श्रम वाया जात असून हजारो रुपयांचा आर्थिक फटका बसत असल्याची नागरिकांची तक्रार आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री यांचे पहाटेचे दौरे व विकास कामांवरील काटेकोर लक्ष प्रसिद्ध होतं। त्यांच्या निधनानंतर हा वारसा पुढे कोण नेणार? बारामतीच्या विकास कामांचं काय होणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ठाणे येथील आरटीओ कार्यालयातही अशाच प्रकारची अडचण होती। मात्र तेथील अधिकाऱ्यांनी मुदतवाढ मागून परिस्थिती हाताळली। त्याच धर्तीवर बारामतीसाठी ही मुदतवाढ का मिळाली नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। स्थानिक अधिकाऱ्यांना विचारले असता काम लवकरच सुरू होईल अशी उत्तरं दिली जात असल्याचा आरोप नागरिक करतायत। तसेच बारामती इथं पासिंगसाठी मुदतवाढ होण्यासाठी येथील अधिकाऱ्यांनी कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे येथील अधिकाऱ्यांनी कामात दिरंगाई केल्याचं दिसून येत आहे। दुसरीकडे पासिंग इतर शहरात होत असल्यानं स्थानिक एजंट, गॅरेजधारक आणि संबंधित व्यावसायिकांवरही आर्थिक परिणाम होत असून स्थानिक रोजगारावर गदा येत असल्याची भावना व्यक्त केली जाते। एकूणच बारामतीतील ऑटोमॅटिक फिटनेस सेंटर लवकरात लवकर सुरू करून नागरिकांची गैरसोय थांबवावी अशी मागणी आता जोर धरतीये। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।